स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव और तू पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोको भी मारते तभी एकदम सिरियस रहते सब लोग. आपण एखादा चित्रपट पाहायला गेलो की आपले दोन मत तयार होतात, ज्यामध्ये एक सकारात्मक आणि नकारात्मक. आता लोक चित्रपटाकडे न वळता एका अशा शोकडे वळले आहे ज्याची लोकांना खूप भुरळ पडली आहे. मी बोलतोय प्रणित मोरेच्या शोबद्दल. 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या 2 लोकांच्या वक्तव्यामुळे चांगलंच रान उठले. हा वाद का पेटला आणि त्यामागचं काय कारण आहे सगळं समजून घ्या आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. भारतात अनेक कॉमेडी शो आहेत ज्यांच्यामध्ये प्रणित मोरे याचा शो फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आताच झालेल्या त्याच्या शोमध्ये 370 रुपयांची बिर्याणी आणि देहदान केलेल्या व्यक्तीच्या शरीरावरती केलेली टीका ही दोन्ही प्रकरणं आपल्याला माहिती आहेत. यापूर्वी सुद्धा प्रणित मोरे हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता ही 370ची बिर्याणी त्याला चांगलीच महागात पडली आहे. बिर्याणी वसूल करण्याला कंपनीने घरी पाठवले, पण डॉक्टर सेजल पवार हिने मृत व्यक्तीवर जी टिप्पणी केली आहे त्यावरती त्याची काउन्सिलिंग होणार आहे की बाळा असं बोलू नये असं सांगून तिला सोडून दिलं जाणार आहे. 2 दिवसापासून त्याला धारेवर धरण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही प्रणित मोरेच्या शो विरोधात कडक कारवाई घेतली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असल्याचं सांगण्यात आले. दरम्यान या सगळ्या गदारोळानंतर प्रणित मोरेनं अखेर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून माफी मागितली आहे. आप सबने मेरा क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिजर्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरोगेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे तो मैं भी कैरिड अवे हो गया और मुझसे लैप्स इन जजमेंट हो गया. और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया. मैंने उसको एक प्लेटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई. तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. 370 रुपयांच्या बिर्याणीचा हा वाद एका व्हायरल व्हिडिओमुळे सुरू झाला. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने एका तरुणीसोबतचा डेटवर गेल्याचा अनुभव सांगितला. बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले, आता वसूल तर करावे लागतील ना असं म्हणत त्या तरुणानं तरुणीकडून बिर्याणीच्या खर्चाच्या बदल्यात तरुणीकडून शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सूचित केले. या विधानानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉक्टर सेजल पवार यांना चांगलं धारेवर धरलं. हा वाद केवळ हिमांशू पुरता मर्यादित न राहता प्रणित मोरेनं यावर का आक्षेप घेतला नाही असा प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी प्रणितवरती टीकेची तोफ डांगली. हा वाद केवळ हिमांशू पुरता मर्यादित राहिला नाही. शो दरम्यान त्या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे आणि संबंधित क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपांमुळे प्रणित मोरेलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावं लागलं. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांना कॉमेडीच्या नावाखाली थारा देऊ नये असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. वाद अधिक चिघळल्यानंतर अखेर प्रणितला या सगळ्या प्रकरणावर माफी मागावी लागली. या सर्व प्रकरणानंतर ज्येष्ठ कॉमेडियन सुनील पाल यांची प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले, प्रणित मोरे हा कॉमेडीचा कलंक आहे. आजकाल काही तरुण तरुणी विनोदाच्या नावाखाली हातात माईक घेऊन प्रेक्षकांसमोर अश्लीलता सादर करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कदाचित त्यांना आपला उदरनिर्वाह करता येईल असेल आणि ट्रेंडी राहण्याची त्यांची इच्छाही पूर्ण होत असेल, पण शेवटी यामुळे आपल्या देशातील तरुणाईची मने दूषित होतात. म्हणूनच मी अशा लोकांना नेहमीच समाजातील दहशतवादी म्हणतो, कारण जी गोष्ट सर्व प्रकारच्या विवेकालाच छेद देते ती पूर्णपणे अतार्किकच असते. पुढे प्रणितवर टीका करत असताना त्याने समय रैना याचे नाव घेत म्हणाले, आज समाज आणि आमच्यासारखे विनोदी कलाकार चिंतेत आणि त्रस्त आहेत. आज समाज आणि आमच्यासारखे विनोदीवीर या गोष्टीमुळे चिंतेत आणि अस्वस्थ आहेत. अशा लोकांना बिग बॉस किंवा केबीसी सारख्या कार्यक्रमांमध्ये का बोलवले जाते? जे लोक शिवराळ भाषेचा वापर करतात त्यांनाच व्यासपीठ का दिले जाते आणि त्यांचे उदात्तीकरण का केले जाते? जर चांगल्या लोकांना समोर आले नाही तर अशाच प्रकारची बाजारपेठ तयार होईल आणि आपल्या देशात विनोदी क्षेत्राला लागलेला हा डाग अधिकच गडद होत जाईल. स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवणारे आपल्या इथे काही कमी नाहीत. प्रणित मोरे, हिमांशू जांगडा, डॉक्टर सेजल पवार आणि शोचे व्यवस्थापक आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 75(1), 75(3) महिलांचा अपमान, 294 सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, शब्द आणि 353(2) अंतर्गत, त्यासोबतच IT ॲक्ट 2000 मधील कलम 67 इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये अश्लील मजकूर प्रसारित करणे या अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. महिला आयोगाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेत नोटीस बजावली आहे.
डॉक्टर सेजल हिची सुद्धा आता चौकशी करण्यात येणार आहे. तिचं मेडिकल लायसन्स रद्द करावं अशी मागणी केली जाते. तिला नीटला किती मार्क होते, तिने कोणत्या कोट्यामधून ॲडमिशन घेतले याची चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू आहे. यांनी सुद्धा एक माफीनामाचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकलाय. 3 महीने पहले मैंने शो किया था, उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी. एंड आई जस्ट वांटेड टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग. आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. इट्स वेरी बैड टू सी वट एवर नरेटिव हैज़ बिन सेट. एंड बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं. एंड आई नो इट्स माई मिस्टेक. एंड when I went on a show, comedy show, it was my first stand-up comedy ever. मैं इसके पहले कभी स्टैंड अप शो में नहीं गई थी. एंड मुझे ये बिल्कुल आइडिया नहीं था कि 2 महीने पहले की क्लिप अभी आज उसमें से एक पार्ट लेके ऐसा कुछ बड़ा इशू हो जाएगा. आई एम नेवर गोना जस्टिफाई, आई एम नेवर गोना टेक द रॉन्ग साइड. Only thing is कि I wanted to come here and give a public apology that मेरे साइड से ऐसा कभी नहीं होगा वापस. आता हे प्रकरण कुठपर्यंत रंगत जाणार आणि याला राजकीय वळण मिळणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. परिणीत मोरेच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.